नमस्कार, पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पुणे पोर्श हिट अँड रन प्रकरणातील मृत्युमुखी पडलेल्या युवक आणि युवतीच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पुणे शहरातील FC रोडवरील हॉटेलमधला ड्रग्जचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 2 युवती ड्रग्ज सेवन करत असल्याचे उघडकीस आले आहे. शौचालयामध्ये या 2 युवती ड्रग्ज सदृश पदार्थ घेताना दिसत आहेत. पुणे शहरातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक FB बोबडे यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी संजय जाधव याला पोलिसांना पकडण्यात यश आले. पेपरफुटी प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परभणी पोलिसांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक केली आहे. सदरील आरोपीने इंस्टाग्रामवर पंकजा मुंडे यांच्याविषयी अश्लील शब्दात प्रतिक्रिया अपलोड केली होती. वर्धा येथील सोनगाव मार्गावर दिवसाढवळ्या भर रस्त्यात एका व्यक्तीच्या डोक्यात 5 वेळा दगड घालून हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील पटेलनगर भागात एका महिलेने चक्क पतीलाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यात पाय दुखत असल्यामुळे रुग्णालयात गेलेल्या 14 वर्षीय मुलाचं गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एका महिलेसोबत 4 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 अटक केली आहे. दिल्लीमध्ये सुमारे 10 महिन्यांपूर्वी एका 17 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर कुटुंबियांनी घराच्या खोलीतच खड्डा करून तिचा मृतदेह पुरला होता. पोलिसांनी फरशी तोडून अल्पवयीन मुलीचा सांगाडा जप्त केला आहे.